बघतोय नॉमेनक्लेचर ऑफ alkyl halides. There are two nomenclature systems. First one is here a common name system, and second that is IUPAC name system. इथे आपल्याला काय करायचं फक्त हा अतिशय सोपा पार्ट आहे या चॅप्टर मध्ये. आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. कॉमन नेम जेव्हा आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्हज लिहायचे आपल्याला दोन शब्द फक्त इथे लक्षात ठेवायचे. एक अल्किल हलाइड. यामध्ये आपण काय बघतोय द नेम ऑफ अल्किल ग्रुप इज रिटन फर्स्ट फॉलोड बाय द वर्ड हलाइड. समजा क्लोरीन असेल तर क्लोराइड, ब्रोमीन असेल तर ब्रोमाइड, आयोडाइड या पद्धतीने. आणि त्याचबरोबर आयोपीसी साठी आपल्याला बघायचं आहे हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल हॅलो अल्केन. द नेम ऑफ हायड्रोजन एटम इन द फॉर्म ऑफ हॅलो फॉर एक्झाम्पल क्लोरो, ब्रोमो, आयोडीन इज रिटन फर्स्ट फॉलोड बाय द नेम ऑफ अल्केन फ्रॉम व्हिच दॅट कंपाउंड इज फॉर्म्ड. या त्यानंतर आपण एक्झाम्पल्स काय बघूया. दोन्ही कॉमन नेम. मी आता काय करतोय सर्व आययुपीसी नेम हे ब्रॅकेट मध्ये लिहितोय. इथं असेल फॉर एक्झाम्पल CH3Cl. आपल्याला माहिती आहे आपण पहिल्यांदा कॉमन नेम बघूया याची. अल्किल ग्रुप कुठला याच्यामध्ये मिथिल. सो देयरफॉर मिथिल and the halogen present is chlorine. It is written in the form of chloride. So methyl chloride is the name of this compound. Next here this is ethyl group attached to the chlorine atom. So therefore the common name is called as here ethyl chloride. जसे आपण अल्किल ग्रुप शिकलोय 11वी मध्ये आपल्याला फक्त काय करायचंय RH यांना आपण बघतोय RH हे अल्किलाइड आपण रिप्रेझेंट करतोय. R ग्रुप आपण बदलत गेलो तर त्याचे आपल्याला नंबर बदलतात. इथं आपण बघतोय हा ग्रुप आहे N प्रोपिल ग्रुप. प्रोपेन पासून दोन अल्किल ग्रुप तयार होतात. एक अल्किल ग्रुप तयार होतो तो म्हणजे N प्रोपिल आणि दुसरा अल्किल ग्रुप तयार होतो तो म्हणजे आयसोप्रोपिल. हे दोन पहिल्या कार्बन हायड्रोजन रिप्लेस केला हॅलोजन किंवा दुसऱ्या कार्बन हायड्रोजन रिप्लेस केला हॅलोजन एटम. याला आपण म्हणतोय N प्रोपिल ग्रुप हा जो ग्रुप आहे आणि हा जो ग्रुप आहे याला आपण म्हणतोय आयसोप्रोपिल ग्रुप. One methyl branch is present on second carbon atom. It is called as here iso group. याला आपण त्यामुळे नाव देतोय N प्रोपिल क्लोराइड. आणि हा आयसोप्रोपिल ग्रुप आहे. आयसो किंवा फक्त प्रोपिलच्या बाबतीतच हा जो हॅलोजन आहे तो सेकंडरी कार्बन एटम नाही. याला आपण म्हणू शकतो आयसो ऑफ सेकंडरी प्रोपिल क्लोराइड. या ठिकाणी आपण हॅलोजन जर बदलला इथं ब्रोमीन असेल तर मिथिल ब्रोमाइड, इथिल ब्रोमाइड, एन प्रोपिल ब्रोमाइड, आयसोप्रोपिल ब्रोमाइड आपण म्हणू शकतो. किंवा आयोडीन घेतला असेल तर मिथिल आयोडाइड, इथिल आयोडाइड, एन प्रोपिल आयोडाइड, आयसोप्रोपिल आयोडाइड या पद्धतीने आपण नाव देऊ शकतो. पुढे आपण ब्युटेन पासून जर बघायचं म्हटलं तर इथं हा ब्युटेन आपल्याला माहिती आहे. ब्युटेन पासून दोन अल्किल ग्रुप तयार होतात की ज्यामध्ये आपण बघतोय मी सुरुवातीला एन ब्युटेन घेतो. एन ब्युटेन मध्ये आपल्याला इफ हायड्रोजन एटम फ्रॉम फर्स्ट कार्बन एटम इज रिमूव्ड बाय सबस्टिट्यूटेड बाय ब्रोमीन and if hydrogen from second carbon atom is removed and it is substituted by bromine then from n butane there are two types of alkyl groups formed. This group is called as n butyl group and this one is called as halogen atom is attached to secondary carbon atom, therefore it is secondary compound. So the name of common name of this compound is n butyl bromide. And for the next this compound here total there are 4 carbon atoms and halogen is attached to secondary carbon atom, so therefore the name is secondary butyl bromide. या पद्धतीने आपण कॉमन नेम देऊ शकतो. आता आययुपीसी नेम कशा पद्धतीने द्यायची आपण ते बघूया. याच कंपाऊंडच्या बाबतीमध्ये मी आता सर्वांचे आययुपीसी नेम ब्रॅकेट मध्ये लिहितोय. इथं आपण बघतोय आययुपीसी सिस्टीम मध्ये नाव देताना आपल्याला हॅलो अल्केन हा शब्द इथे लक्षात ठेवायचा आहे. हॅलोजन एटम अगोदर लिहायचं आणि ज्या अल्केन पासून तो तयार होतो त्या अल्केनचं नाव आपल्याला त्याच्यानंतर लिहायचं. इथं हॅलोजन एटम पहिला येतो क्लोरीन, सो हियर फ्लोरो आणि एक कार्बन एटम मिथेन मध्ये असतो. म्हणजे मिथिल ग्रुप हा मिथेन पासून तयार होतो म्हणून त्याला आपण नाव देतो क्लोरोमिथेन. इथं सेम पद्धतीने आपण म्हणू शकतो
की इथं इथेन पासून हा ग्रुप तयार होईल, म्हणून क्लोरीन ऍटम आहे इथं आपण म्हणू शकतो इथं क्लोरो, आणि 2 कार्बन ऍटम इथेन मध्ये असतात म्हणून क्लोरो इथेन असं आपण इथं नाव देऊ शकतो. आता जसं आपण गेल्या वर्षी बघितलं होतं अल्केनची नावं देताना नंबरिंग टू द कार्बन चेन दॅट इज गिवन from that end which is nearer to the branch. But here in case of halogen derivatives, as halogen atom is a functional group present in the compound, so therefore numbering to the carbon atom is done from that end which is nearer to the halogen atom. मग n प्रोपेल क्लोराईड आपण म्हणलं क्लोरीनच्या कार्बन ऍटम येतो फर्स्ट कार्बन ऍटम, सेकंड कार्बन ऍटम, थर्ड कार्बन ऍटम, 3 कार्बन ऍटम आहे म्हणजे याचा पेरेंट अल्केन आहे प्रोपेन आणि फर्स्ट कार्बनचा क्लोरीन अटॅच आहे म्हणून याला आपण नाव देतोय 1 क्लोरोप्रोपेन. बाकीचे जे रूल्स आहेत आपले ते आपण त्याच पद्धतीने करतोय. नंबर आणि लेटर मध्ये हायफन येणार आहे जे आपण गेल्या वर्षी नियम बघितलेले आहेतच. इथं आपण बघतोय अगेन फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन आणि थर्ड कार्बन या कंपाऊंड मध्ये सुद्धा टोटल चेन मध्ये 3 कार्बन ऍटम आले म्हणून याचा पण पेरेंट अल्केन प्रोपेन असेल आणि सेकंड कार्बनचा हॅलोजन ऍटम क्लोरीन अटॅच आहे. सो देयरफॉर द आयोडेशन नेम ऑफ दिस कंपाऊंड इज 2 क्लोरोप्रोपेन. इथं आपण बघतोय halogen atom first carbon atom, second, third carbon atom and fourth carbon atom. So here there are totally 4 carbon atom in a chain, therefore it is the derivative parent alkene is butane, and as bromine is attached to first carbon atom, so therefore the IUPAC name of this compound is 1 bromo butane. पुढचं एक्झाम्पल आपण बघितलं नंबरिंग ऑफ इथं पण आपल्याला दिसतंय 4 कार्बन ऍटम आहेत आणि हॅलोजन हा सेकंड कार्बन ऍटम आहे. सो फर्स्ट कार्बन ऍटम, सेकंड कार्बन ऍटम, थर्ड कार्बन ऍटम आणि फोर्थ कार्बन ऍटम. सो देयरफॉर अगेन दिस इज द डेरिवेटिव्ह ऑफ ब्यूटेन बट हॅलोजन इज अटॅच्ड टू सेकंड कार्बन ऍटम. देयरफॉर द IUPAC नेम ऑफ दिस कंपाउंड इज 2 bromo butane. यानंतर अजून पुढे आपण काही एक्झाम्पल्स बघूया कशा पद्धतीने आपण या कंपाऊंडला नाव देऊ शकतो. इथं आपण बघतोय पेंटेन पासून आपल्याला माहिती आहे किंवा ब्युटेन पासूनच आपण इतर कंपाऊंड बघतोय की या पद्धतीनं आपण 11वी शिकलेलो आहे की सेकंड हा जो ग्रुप आहे या कार्बनला म्हणतात आयसो ग्रुप. टोटली if there is methyl group present on second carbon atom, the group is called as iso group and there are totally 4 carbon atoms. So therefore 4 carbon atoms they are present in butane. From butane this alkyl group formed is called as isobutyl आणि isobutyl ग्रुपला क्लोरीन अटॅच आहे म्हणून याचं कॉमन नेम आपण देतोय isobutyl क्लोराईड. त्याच पद्धतीने आपण सांगू शकतो की इथं ब्युटेनचं पुढचं आयसोमर आहे. इथं आपण बघतोय या कंपाऊंड मध्ये सुद्धा टोटली 4 कार्बन ऍटम आहेत पण क्लोरीन अशा कार्बन अटॅच आहे की जो कार्बन टर्शियरी आहे. सो द अल्किल ग्रुप फॉर्म्ड फ्रॉम ब्युटेन दॅट इज टर्शियरी ब्युटिल ग्रुप. सो इट इज कॉल्ड एज टर्शियरी ब्युटिल क्लोराईड. अशाच पद्धतीने आपण इथं ब्रोमिन असेल तर आयसो ब्युटिल ब्रोमाइड, इथं ब्रोमिन असेल तर टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड असे एक्झाम्पल आपण देऊ शकतो. त्याचबरोबर इतर आपण बघायचं म्हणजे पेंटेनच्या बाबतीमध्ये काय असतील आयसोमर्स त्याचे. समजा याचं आपल्याला नाव द्यायचं असेल तर 1 2 3 4 5 टोटली देयर आर 5 कार्बन ऍटम. सो दे आर प्रेझेंट इन पेंटेन अँड दिस ग्रुप इज कॉल्ड एज आयसो ग्रुप अँड हेन्स दिस इज आयसोपेंटिल क्लोराइड. And in this compound, chlorine atom is attached to tertiary carbon atom, and there are totally 5 carbon atoms. So therefore, this the common name of this compound is tertiary pentyl chloride. आपल्याला जम्पिंग जास्त नको म्हणून मी क्लोरीनच हॅलोजन कॉमन ठेवलेलं आहे. तुम्ही ब्रोमीन आयोडीन रिप्लेस करून सुद्धा तिथं फक्त बदल काय होईल क्लोराईड तिथं ब्रोमीन असेल तर ब्रोमाइड, आयोडीन असेल तर त्या ठिकाणी फक्त
आयोडीन हा बदल होईल. अशा पद्धतीने आपण नाव देऊ शकतो. आता यांचीच आपण बघूया आययुपीएसी नेम कशी द्यायची. जसे आपण मगाशी नंबरिंग देत होतो त्या पद्धतीने इथं numbering is done from that end which is nearer to halogen atom. So this one is first carbon atom, second carbon atom, and third carbon atom. So totally there are 3 carbon atom present in a chain, and there is branch present on second carbon atom, and that branch is methyl group. पण आपण लक्षात काय ठेवतोय, आता काही जणांच्या मनामध्ये शंका असेल की मिथिल ग्रुपचं नाव अगोदर द्यायचं की हॅलोजनचं नाव अगोदर द्यायचं. तर इथं आपल्याला आपण जो बेसिक शिकलेलो आहे इथं बघा कसं आहे, हॅलो अल्केन हॅलोजन ॲटमच अगोदर लिहायचे आपल्याला आणि मग त्याच्यामध्ये अल्फाबेटिकल सिक्वेन्स बघायचा नाही. जो कुठला हॅलोजन असेल तो हॅलोजन अगोदर लिहायचा आणि मग अल्किल ग्रुप आपल्याला लिहायचे. मग इथं तो हॅलोजन किती आहे, पहिल्या कार्बन टाकायचे. इथं आपण म्हणणार 1 क्लोरो आणि जो मिथिल ग्रुप आहे तो सेकंड कार्बन टाकायचे. सो 1 क्लोरो 2 मिथिल आणि तो प्रोपेन पासून तयार झाले म्हणून आपण त्याला म्हणतोय प्रोपेन. सो हियर 1 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन असं आपण आययुपीएसी नेम देऊ शकतो. इथे जर आपण बघितलं या कंपाऊंड मध्ये आता आययुपीएसी नेम देताना परत आपल्याला ब्रँच सिलेक्ट करायला लागेल की ज्यामध्ये फंक्शनल ग्रुप कव्हर होतो. सो फर्स्ट कार्बन ॲटम, सेकंड कार्बन ॲटम, थर्ड कार्बन ॲटम. इथं सेकंड कार्बनला क्लोरीन हॅलोजन पण आहे आणि सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप पण आहे. या दोन्ही मध्ये फरक काय लक्षात घ्या. इथं सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आहे, फर्स्ट कार्बनला क्लोरीन आहे. इथं मात्र सेकंड कार्बनला फंक्शनल ग्रुप पण आहे आणि ब्रँच पण आहे. मग आता आपण परत क्लोरीन एक ब्रँच आहे आणि मिथिल ग्रुप आहे. आपण नाव दिलेलं हॅलोजन अगोदर हॅलो अल्केन हा शब्द आपल्याला कायम डोक्यात ठेवायचा आहे. म्हणून आपण तिथे म्हणतोय हियर 2 क्लोरो 2 मिथिल आणि लॉंगेस्ट चेन मध्ये 3 कार्बन ॲटम आल्यामुळे अल्केन कुठला आहे तर प्रोपेन. आणि नेहमीप्रमाणे आपण नंबर लेटर आला तर हायफन द्यायचा आहे. परत इथं लेटर नंबर येणार हायफन आहे, नंबर लेटर हायफन असेलच. त्या पद्धतीने इथं आपण आलो. This one is a first carbon atom, second carbon atom, third carbon atom, and fourth carbon atom. So totally there are 4 carbon atoms in a chain. Methyl branch is present on third carbon atom, and chlorine is present on first carbon atom. So therefore the name is here 1 fluoro and here 3 methyl butane. अशा पद्धतीने आपण नाव देऊ शकतो. किंवा टर्शियरी पेंटाइल क्लोराइडचा आययुपीएसी नेम द्यायचा असेल परत आपण चेन सिलेक्ट करू शकतो. तिकडून आपण बघतोय नंबरिंग देताना क्लोरीन सेकंड कार्बन जवळ आहे. सो नंबरिंग इज डन फ्रॉम लेफ्ट टू राइट. फर्स्ट कार्बन ॲटम, सेकंड कार्बन ॲटम, थर्ड कार्बन ॲटम अँड फोर्थ कार्बन ॲटम. सेकंड कार्बनला दोन्ही पण आहेत, क्लोरीन पण आहे आणि मिथिल ग्रुप पण आहे. सो हियर द नेम इज हियर 2 क्लोरो 2 मिथिल आणि टोटल 4 कार्बन ॲटम स्ट्रेट चेन मध्ये आहेत म्हणून त्याला आपण काय म्हणतो ब्युटेन. म्हणजे इथं एक मेन फरक आपण लक्षात घेतला पाहिजे कॉमन नेम आणि आययुपीएसी नेम मध्ये. कॉमन नेम आपण देतो ना टोटल कार्बन ॲटम आपल्याला काउंट करायचे आणि जसं आपण बघितलं की टर्शियरी ब्युटिल ग्रुप कुणाला म्हणतो आपण टोटल कार्बन ॲटम 4 आपण काउंट केले. तर तसंच आपण टर्शियरी पेंटाइलच्या बाबतीमध्ये टोटल कार्बन ॲटम काउंट केले. हे कॉमन नेम सिस्टीम मध्ये नाव देताना टोटल कार्बन ॲटम त्या मॉलिक्यूल मध्ये किती आहेत याच्यानुसार अल्किल ग्रुप ठरवला जातो. पण आययुपीएसी नेम देताना मात्र स्ट्रेट चेन मध्ये जेवढे कार्बन ॲटम असतील तोच पेरेंट अल्केन आहे. स्ट्रेट चेन सोडून राहिलेले सर्व कार्बन ॲटम हे ब्रँच म्हणून जाणार. म्हणून आपल्याला कदाचित काही जणांची जमली होण्याची शक्यता आहे की इथं आपण त्याला ब्युटिल म्हणतो म्हणजे हा ब्युटेन पासून ब्युटिल ग्रुप येतो. पण आययुपीएसी नेम मध्ये मात्र तो प्रोपेन होतो. तर हा फरक लक्षात घ्या. कॉमन नेम सिस्टीम मध्ये टोटल 4 कार्बन ॲटम त्यांनी कन्सिडर केलेले आहेत म्हणून तो ब्युटिल ग्रुप आहे. आणि आययुपीएसी मध्ये हा मिथिल ग्रुप आहे तो ब्रँच मध्ये गेला म्हणून 3 कार्बन ॲटम फक्त स्ट्रेट चेन मध्ये आले म्हणून त्याला आपण इथं प्रोपेनचा डेरिव्हेटिव्ह म्हणतो. त्याच्याच पद्धतीने आपण हॅलो ऑरेंजचे पण आययुपीएसी नेम्स बघू शकतो की हॅलो ऑरेंज कुणाला म्हणतो आपण मग सांगितल्याप्रमाणे डेरिव्हेटिव्ह हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अरोमॅटिक कंपाऊंड्स दे आर कॉल्ड हॅलो ऑरेंज. आपण इथं फक्त सिंपल काय कंपाऊंड्स बघूया बेन्झीनचे की ज्यामध्ये आपण बघतोय इथं बेन्झीन असेल बेन्झीनचा एक रिप्लेस केला तर त्याला आपण म्हणतोय क्लोरोबेन्झीन. आणि गेल्या वर्षी पण आपण बघितलेलं आहे की अरोमॅटिक कंपाऊंडच्या बाबतीमध्ये कॉमन नेम आणि आययुपीएसी नेम हा फारसा फरक राहत नाही. दोन्ही नावं त्यांनी आययुपीएसी नेम आणि कॉमन नेम ही सिस्टीमनेच ऍक्सेप्ट केलेली आहे. तर त्याला आपण म्हणू शकतो क्लोरोबेन्झीन. त्याच पद्धतीनं समजा इथं ब्रोमिन असेल एका बाजूला ब्रोमिन आहे आणि इकडे दुसरा ब्रोमिन असेल जे 1-2 पोझिशनला 2 ब्रोमिन असतात तर त्याला आपण म्हणू शकतो 1-2 हियर डाय
ब्रोमो बेन्झिन आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की नियर कार्बन ॲटमला जर हॅलोजन ॲटम नसेल तर आपण म्हणतोय आर्थो. सो आर्थो डायक्लोरोबेन्झिन, डाय ब्रोमोबेन्झिन असं आपण इथे नाव देऊ शकतो. त्याचबरोबर इतर असतील समजा या पद्धतीनं 3 ॲटम आहेत त्याच्यामध्ये, 3 क्लोरीन ॲटम एकाच मॉलिक्यूलमध्ये असतील. आपण नंबरिंग देऊ शकतो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. आपल्याला माहिती आपण गेल्या वर्षी अरोमॅटिक कंपाऊंड शिकलो आहे. बेन्झिन अरोमॅटिक कंपाऊंड मध्ये नंबरिंग देताना आपल्याला लोएस्ट लोकल रूल फॉलो करायचा आहे की जेणेकरून जवळच्या नंबरला जास्तीत जास्त ब्रँचेस कव्हर होतील. याला आपण म्हणतोय 1, 2, 4. इथे नंबर आल्यामुळे आपण कॉमा टाकलेला आहे आणि इथे ट्राय क्लोरो बेन्झिन अशा पद्धतीने पण आपण नाव देऊ शकतो. तर इथं पण आपण बघतोय की नॉमेनक्लेचर ऑफ अल्किल हलाइड्स.